मैत्रिणींनो, गोष्टी ज्ञानाच्या या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आज तुळशीबद्दल माहिती। पवित्र आणि पूजनीय वनस्पती आहे, परंतु तुळशीची योग्य पूजा कशी करावी हे तुम्हाला माहीत आहे का? तुळशीजवळ शिवलिंग का ठेवू नये हे तुम्हाला ठाऊक आहे का? तुळशीला पाणी कोणत्या दिवशी घालू नये याचे नियम तुम्हाला माहीत आहेत का? तुळशीची पाने कधी तोडावी आणि कधी तोडू नये हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे का? तुळशीत दूध टाकल्याने काय होते, तसेच तुळस नेहमी हिरवीगार राहावी यासाठी काय उपाय करावेत? तुळस कधी लावावीत, कुठे लावावीत आणि कोणत्या प्रकारची तुळस लावावी? तुळशीच्या आसपास कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नये या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगते। या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही जितकी काही सनातन धर्मातील प्राचीन पुराणे आणि शास्त्रे आहेत त्या सर्वांचा सखोल अभ्यास करून तुळशीबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला तुळशीशी संबंधित सर्व मंत्र, पूजेचे नियम, ज्योतिषविद्या, उपाय आणि पुरातन सांगितलेले विशेष कथा आणि संदर्भात याची सविस्तर माहिती मिळणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय मौल्यवान आहे आणि तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक नक्कीच बघा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या विशेष व्हिडिओला। मित्रांनो, सनातन हिंदू धर्मात तुळशी हे वनस्पतीचे नाम मात्र नव्हे तर एक अत्यंत पूजनीय आणि दिव्य स्थान असलेले देवतास्मन वृक्ष आहे। अनेक पुराणांमध्ये तुळशीचे महत्त्व प्रतिपाद्य केले गेले आहे। तुळस ही देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि भगवान विष्णूचे अर्धांगिनी म्हणून तिची कथा सांगितली जाते। प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या अंगणात तुळशीचे वृंदावन आढळतेच। धार्मिक श्रद्धेनुसार ज्या घरात तुळशीचे रोप असते तेथे देवी लक्ष्मीचा वास असतो आणि त्या परिवारातही श्रीहरी विष्णूची विशेष कृपाही दृष्टी राहते। तुळशीमुळे घरातील वातावरण पवित्र होते, पापांचा नाश होतो आणि सुख समृद्धी नांदते अशी श्रद्धा आहे। तर चला आपण जाणून घेऊया तुळशीशी बद्दल सर्व माहिती। सर्वात पहिले आपण जाणून घेऊ तुळशीचे रोप कोणत्या दिवशी लावावेत। घराच्या अंगणात तुळस लावताना योग्य दिशा निवडणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घरात उत्तर किंवा पूर्व दिशेलाच अथवा ईशान्य दिशेलाच लावणे सर्वात शुभ ठरते। या दिशा सूर्याची सकारात्मक ऊर्जा व प्रकाश सर्वाधिक मिळतो, जे तुळशीच्या विरुद्धला पूर्व ठरतो। पूर्ण दिशाची दिशा समजली जाते, त्यामुळे तुळस पूर्वेला लावल्याने धार्मिकदृष्ट्या मंगलमय वातावरण निर्माण होतो। जर उत्तरेला लावले शक्य नसेल तर ईशान्य किंवा पूर्व दिशेला तुळस ठेवावी असेही सांगितले जाते। तुळशीचे रोप बाल्कनीत किंवा खिडकीजवळ देखील दिशामध्ये ठेवू शकता। दक्षिण दिशेला मात्र तुळस लावू नये, कारण दक्षिण ही यामिनीची दिशा समजली जाते आणि त्या ठिकाणी लावल्यास वनस्पतीला प्राणप्रतिष्ठेस अडथळे येतात, ऊर्जा क्षीण होत असते शास्त्रथन आहे। शिवाय घराच्या गच्चीवर सुद्धा तुळस ठेवू नये असे वास्तुशास्त्रात सांगितले, कारण तेथे वाढ खुंटते आणि रोप लवकरच सुकण्याची शक्यता वाढते। तुळस
भोवती नेहमी स्वच्छ व प्रकाश ठेवावा. अंधार आणि घाण तुळशीच्या पवित्र ऊर्जेचा बाधा पोहोचू शकतो. या नियमाचेच पालन केल्यास तुळशीचे रोप घरात सुख, शांती आणि समृद्धी आणते, असा श्रद्धाभाव आहे. तुळशीला पाणी कधी आणि कसा घालावेत? कोण मंत्र म्हणावा, कोणता मंत्र म्हणायचा? तुळशीची रोज पूजा करून तिला जल अर्पण करावे हा हिंदू धर्माचा दैनंदिन नित्यक्रमाचा भाग आहे. धार्मिक शास्त्रानुसार सूर्योदयानंतर स्नान करूनच तुळशीला पाणी घालायचे. सकाळी स्वच्छ होऊन तुळशी मातेची रोपाजवळ दीप प्रज्वलित व प्रार्थना केल्यानंतर तिला शुद्ध जल अर्पण करायची आहे परंपरा आहे. असेच केल्याने घरातील ग्रहदोष आणि त्रासदायक ऊर्जा दूर होतात. तसेच देवी लक्ष्मीचा आशीर्वादही लाभतो असा विश्वास आहे. मात्र रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करू नये किंवा पाणी अर्पण करू नये असा कठोर नियम आहे. पौराणिक मान्यतेनुसार रविवारी माता लक्ष्मी भगवान विष्णूसाठी निर्जला उपवास करते. त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घातल्याने त्या उपवासाचा भंग होईल अशी श्रद्धा आहे. रविवारी विष्णूचा आवडता वार मानला जातो आणि तुळस विष्णुप्रिय आहे, म्हणून रविवारी तुळशीला जल अर्पण करण्याची प्रथा रूढ झाली आहे. याशिवाय एकादशीलाही देखील तुळशीला पाणी घातल्याने मनाई आहे, कारण त्या दिवशी स्वयं तुळशीदेवी विष्णू भक्तीत लीन झालेली असते अशी आख्यानिक आहे. अनेक भक्त या दिवसांना तुळशीजवळ फक्त दीप प्रज्वलित करतात, पण जल पण टाळतात. रोज सकाळी तुळशीला पाणी घालताना विशिष्ट मंत्र जपायला ती पूजा पूर्वना जाते असा उल्लेख धर्मग्रंथात आहे. तुळशीला जल अर्पण करताना प्रार्थना म्हणून हा तुळशीचा मंत्र म्हणावा अशी धार्मिक संहितेतील कृती आहे. महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवदिनी आधिव्याधी हरानित्य तुलसीत्व नमस्तुभ्ये या मंत्राचा अर्थ असा की हे महाप्रसादनी जननी तुलसी, सर्व सौभाग्य वाढवणारी देवी, तू पारधापतील तात्पर्य व व्याधी दूर करणारी आहेस, तुला नमस्कार आहे. हा मंत्र उच्चारण तुळशीला पाणी घातल्याने पूजा फलदायी होते अशी श्रद्धा आहे. नियमितपणे मंत्रोच्चारांसह तुळशीला जल अर्पण केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात व मनोकामना पूर्ण होतात. घरात सुख समृद्धी नांदते असेच धर्मग्रंथात वर्णन केले आहेत. ध्यान द्यायची आणखीन एक गोष्ट म्हणजे तुळशीला नेहमी तांब्याच्या किंवा पितळाच्या धातूंच्या भांड्यातूनच पाणी द्यावे, ते अधिक शुभ मानले जाते. जल अर्पण आणि अति आवश्यक तेवढेच करावे. खूप जास्त किंवा खूप कमी पाणी देऊ नये आणि सायंकाळी विशेषतः सूर्यास्तानंतर तुळशीला हात लावू नये, कारण त्यावेळी तुळशी मातेचा विश्रांतीचा काळ असतो अशी समजूत आहे. या सर्व नियमाचे पालन केल्यास तुळशीचे पूजन शास्त्रासमान रीतीने होते. तुळशीचे रोप कोणत्या दिवशी लावावे? तुळशीची शुभ मुहूर्त आणि संकेत. तुळशीची लागवड देखील शुभ तारखेलाच करावी अशी संकल्पना आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार कार्तिकी महिन्यात तुळस लावण्यासाठी सर्वात उत्तम आणि पुण्यमन कालखंड मानला जातो. कार्तिक मासात सुमारे ऑक्टोबर-नोव्हेंबर हा विष्णू भक्तीचा महिना आहे. या महिन्यात देवनठनी एकादशी किंवा प्रबोधनी एकादशी भगवान शीळग्राम आणि तुळशीचा लग्न लावण्याची परंपरा आहे. कार्तिक शुक्ल एकादशीला साजा होतो असतो.
असलेल्या तुळशी विवाहापासून सर्व शुभ कार्यांना सुरुवात होते असे मानले जाते. त्यामुळे जर नवीन तुळशीची रोपे लावायचीच असेल तर कार्तिक महिन्यातील एखादा शुभ दिवस याहूनही श्रेष्ठ ठरणार नाही. विशेषतः कार्तिक महिन्यात येणारा गुरुवार तुळस लावण्यासाठी अत्यंत शुभ समजला जातो. कारण गुरुवार हा स्वयं भगवान श्री विष्णूला अर्पित वार असून तुळस श्री विष्णू यांना अतिप्रिय आहे. श्रद्धेनुसार गुरुवारी घरात तुळशीचे रोप लावल्याने भगवान विष्णूचे कृपा प्राप्त होते. तुळशीला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते असल्याने शुक्रवारचा दिवस देखील तुळशीचा लागवडीसाठी अनुकूल आहे. शुक्रवारी तुळस लावल्याने घरात धन, वैभव आणि ऐश्वर्य येत असते मानले जाते. कारण शुक्रवार हा देवी लक्ष्मीचाच दिवस असतो. काही ठिकाणी असा संकेतही पाळला जातो की शनिवारच्या दिवशी तुळस लावल्याने घरातील दीर्घकाळाच्या आर्थिक अडचणी दूर होतात. हा एक ज्योतिषीय उपाय मानला गेला आहे. सर्वसाधारणपणे गुरुवारी, शुक्रवार किंवा शनिवार हे 3 दिवस तुळस लागवडीकरिता शुभ मानले गेले आहे. याच्या व्यतिरिक्त काही मान्यता अनुसार चैत्र महिन्यात विशेषतः वसंतातील नवरात्रीमध्ये चैतन्य नवरात्री तुळशीचे नवीन रोप लावले योग्य ठरते. धार्मिक हेतूने याचे कारण असे दिले जाते की या काळात सृष्टी नव चैतन्याने बहरलेली असते आणि तुळशीसारखी पवित्र वनस्पती नवीन वातावरणात लवकरच रुजलेली. अर्थात तुळस लावताना सोमवार किंवा रविवार टाळण्याकडे कल असतो. कारण की काही कुटुंबात सोमवार शिवोपासून तर रविवार तुळशी पूजन विरहित असते. तसेच अमावस्या किंवा सूर्यास्त काळात तुळस लावू नये. उजव्या दिशेने किंवा शुभ मुहूर्तावर लागवड करावी असा अलीकडे नियम पाळला जातो. हे नियम परंपरेत आलेला असून त्यामागील धारताना म्हणजेच नवीन रोप हा सकारात्मक शक्तीचा साक्षीत वाढीत लागवडीत संस्कृतीमध्ये असा दृष्टिकोन आहे की तुळशीचे रोप हे दान म्हणून अत्यंत शुभ मानले जाते. कोणालाही तुळशीचे रोप भेट देताना गुरुवार किंवा शुक्रवारचाच दिवस निवडावा जेणेकरून त्या व्यक्तीला आयुष्यातील सौभाग्य येईल. तुळशीचे रोपाचे आदान प्रदान ही सकारात्मक कर्म मानले गेली आहेत. कारण त्यामुळे दोन्ही परिवारांना पूर्ण लागते अशी श्रद्धा आहे. अशा रीतीने योग्य दिवस, योग्य वेळ आणि भावपूर्वक अंतःकरणाने तुळशीची स्थापना केल्यास ती घरासाठी सदैव मंगलमय फळ देते. तुळशीजवळ दिवा लावण्याचे धार्मिक कारण. प्रत्येक संध्याकाळी तुळशीची मातेची समोर दिवा लावण्याची परंपरा हिंदू धर्मात पाहायला मिळते. दिवस सूर्याचे तेज तुळशीला प्राप्त होतो तर सायंकाळी दीप प्रज्वलित पवित्र तेज तुळशी समोर प्रज्वलित केले जाते. यामागे धार्मिक भागात अशी की तुळशीच्या रूपाने माता लक्ष्मी आणि विष्णू आपल्याला अंगणात विराजमान आहेत आणि संध्याकाळी त्या देवाची आरती दीप प्रकाशाने केला करावी. विशेष कार्तिकी महिन्यात संध्याकाळी तुळशीच्या रोपाखाली तूप किंवा तेलाचा दिवा लावल्याने अतिशय शुभ मानले जाते. शास्त्र म्हणतो की कार्तिकच्या पवित्र महिन्यात तर संध्याकाळी तुळशीचा मोर दीप प्रज्वलित केल्याने ही श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यासह सर्व देवी देवतांना विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. कार्तिक महिन्यातला नित्य तुळशीचे पूजेची देवी लक्ष्मी घरात निवास करते आणि दररोज दिवा ही तिची आरती बनते. असे
पशुपुराणातील कथा आहे. संध्याकाळच्या वेळी तुळशीपुढे दिवा ठेवणे हे केवळ परंपरेचाच भाग नाही, तर त्यामागे आध्यात्मिक अर्थ आहे. तुळशी ही प्रकाराची सात्विकतेची आवडती आहे. दिव्याची ज्योत म्हणजेच ज्ञानाचे व प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. तुळशीवर दिवा लावल्याने अंधार दूर होतो, तसेच घरातून अज्ञान व नकारात्मक ऊर्जा दूर होते, अशीच भक्तांची धारणा आहे. दिव्याच्या प्रकाशात तुळशीचे पवित्र स्पंदन आणि विस्तारलेले आणि संध्याकाळही घराचे वातावरण शुद्ध राहते. एवरी अनेक भवी भक्तांनी दर दिवशी सायंकाळी तुळशीची आरती करा व दिवा लावा. सोमवार, गुरुवार किंवा विशेष दिवसांच्या संध्याकाळी तुळशीपाशी विशेष रूपाने मोठा दिवा लावायची प्रथाही काही ठिकाणी आढळते. तुळशी वृंदावनात दिवा लावताना भक्तिभावाने प्रार्थना केली जाते किंवा हे तुळशीचे देवी, आमच्या घरात अंधकार आणि दुःख दूर कर. धार्मिक ग्रंथातही नमूद आहे की कार्तिक महिन्यात रोज सकाळी संध्याकाळी तुळशीची मोरदीप लावण्याचा अखंड पुण्यसंच होतो. एकूण तुळशीजवळ दिवा लावतो हा भक्ती आणि श्रद्धेचा प्रतीक आहे, ज्यामुळे ईश्वर कृपा प्राप्त होते आणि कुटुंब सुख समाधानाने राहते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद मंडळी.